नागपुरात सरकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढलाय। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची त्यांची मागणी आहे। तर नागपुरात काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियनने सुद्धा मोर्चा काढलाय। विधान भवनावरती धडकणारा हा मोर्चा गड्डी गोदाम चौकामध्ये पोलिसांनी अडवलाय। सर्व महिला मंडळींसाठी थोडी जागा द्या। महिला वर्गासाठी सरकारचा निषेध करत आणि आपल्या मागण्या घेऊन हे विद्यार्थी आणि कार्यकर्ते काँग्रेसचे नागपुरात येऊन धडकलेत। मात्र पोलिसांनी त्यांचा मोर्चा पूर्णपणे अडवून धरलाय। रोजगाराच्या मुद्द्यावरनं काँग्रेस आक्रमक झाली आहे। आपल्या अनेक मागण्या घेऊन हे विद्यार्थी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अधिवेशनाच्या 5व्या दिवशी येऊन धडकलेत सरकारचा निषेध करत। आम्ही हक्क मागतोय। आम्ही सर्व महाराष्ट्रातले तरुण नागपूर येथे अधिवेशनादरम्यान एकत्र जमलेलो आहे। आम्ही आमच्याला एवढंच मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमचा रोजगार द्यावा। आम्हाला आमची सगळ्यात मोठी मागणी आहे स्टुडंट युनिव्हर्सिटीचे इलेक्शन परत एकदा चालू करणे। हे जे प्रशासन आहे हे स्टुडंट क्रांतीच्या विरोधातलं प्रशासन आहे आणि आम्ही ती स्टुडंट क्रांती स्टुडंट युनियनच्या इलेक्शनच्या माध्यमातून वापस आणण्याची मागणी करतो आहे। ते पण नागपुरातली दृश्य बघतोय। काँग्रेसच्या NSUI संघटनेनं मोर्चा काढलेला आहे आणि विधान भवनावरती ते धडकण्याच्या आत पोलिसांनी काही अंतरावरती त्यांचा मोर्चा अडवलेला आहे बॅरिकेडिंग करून। मात्र तरी देखील हे कार्यकर्ते आक्रमक आहेत। काही विद्यार्थी आहेत विधान भवनावरती। काँग्रेसच्या NSUIचा हा मोर्चा आपण थेट बघतोय। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि कार्यकर्ते काँग्रेसचे आहेत। आपल्या असंख्य मागण्या घेऊन हे विद्यार्थी कार्यकर्ते काँग्रेसचे NSUIचे मोर्चा घेऊन धडकलेले आहेत। मात्र काही अंतरावरती पोलिसांनी त्यांना अडवले आणि आता ते आहेत त्याच ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत। पोलिसांनी बॅरिकेडिंग करून विधान भवनावरती मोर्चा घेऊन जाणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवलंय। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि विधान भवनावरती काँग्रेसच्या NSUIनं मोर्चा काढलाय। मात्र पोलिसांनी त्यांना अडवलंय।
आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे आपल्या सोबत नागपुरात आहेत फोन लाईन वरती. विवेक, किती वेळापासून हा मोर्चा सुरू आहे? ते आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत का? पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत? काय संपूर्ण परिस्थितीबद्दल? सुद्धा या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्र एनएसयूतर्फे विधानसभेला घेराव आंदोलन जे आहे ते या ठिकाणी स्वीकारण्यात आलं आणि त्या अनुषंगानं पाहिलं तर हा मोर्चा जो आहे तो इंदिरा चौक या परिसरातून निघाला. साधारणतः 2 तासापासून हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे. विद्यार्थ्यांचा रोजगार भत्ता, त्यासोबतच त्यांना रोजगार द्यावा, शुल्क वाढ, स्कॉलरशिप विलंब, वस्तीगृहातील समस्या, परीक्षेची अनियमितता आणि विद्यार्थी निवडणुका ज्या आहेत ते या घेण्यात याव्या, या काही प्रमुख मागण्या आहेत. हा मोर्चा जो आहे तो इंदिरा चौक या ठिकाणी निघाला आणि नागपूरचा सदर परिसरातील LIC चौक या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी अडवण्यात आलेला आहे. या ठिकाणी NSYचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे. नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या अशा पद्धतीची मागणी करत बॅरिकेडिंगवर जे आहे हे संपूर्ण कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील या ठिकाणी झाल्याचा पाहावयास मिळाला आहे. आता हा मोर्चा जो आहे आक्रमक जो आहे तो या संपूर्ण मागण्या घेऊन जो आहे विवेक, धन्यवाद या तो माहितीसाठी. ही 3 दृश्य आपण बघतोय. रोजगाराच्या मुद्द्यावरती काँग्रेस NSUIचा हा मोर्चा विधान भवनावरती धडकण्यासाठी निघालेला होता. मात्र काही यंत्रावरती पोलिसांनी त्यांना रोखलंय. या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड सुद्धा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील पोलीस त्यांना मज्जाव करतायत. विधान भवनावरती धडकणारा मोर्चा हा पोलिसांनी कशा पद्धतीनं अडवून धरलाय. शेवटी या सर्व मोर्चेकऱ्यांनी तिथेच ठिय्या मांडणं पसंत केलंय. मगापासून आपण या मोर्चाची दृश्य बघतोय. अनेक विद्यार्थी कार्यकर्ते काँग्रेसचे आपल्या मागण्या व्यक्त करतायत TV9 मराठीकडे आणि याच मागण्यांसाठी हा मोर्चा आज निघालेला होता. हिवाळी अधिवेशनाच्या 5व्या दिवशी विधान भवनावरती